तुमचा विश्वास, आमची बातमी। गेल्या 1.5 वर्षांपासून शासनाकडे 40 कोटींची थकबाकी असल्यानं जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या धुळे जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद करत जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी मागण्यांचे निवेदन सीईओंना देण्यात आलेले आहे। शासनाने थकीत बिल अदा न केल्यास ग्रामपंचायतला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देखील कंत्राटदारांनी दिलाय। कोट्यावधी रुपयांचे बिल थकीत असल्यानं धुळे जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदारांनी जिल्ह्यातील सर्वच पाणीपुरवठ्याचे काम 15 एप्रिलपासून बंद केलंय। काम बंद करूनही बिल मिळत नसल्यानं आज जिल्हा परिषदेच्या आवारात सर्वच कंत्राटदारांनी एकत्र येत आंदोलन केलंय। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। यावेळी जलजीवन मिशनच्या कामांना निधी उपलब्ध करून प्रलंबित देयके 100% द्यावी, निधी अभावी अर्धवट किंवा रखडलेल्या सर्व कामांना केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मार्च 2028 पर्यंत विनादंड मुदत देण्यात यावी। निविदा प्रक्रियेत लोकवर्गणीचा कोणताही उल्लेख नसताना कंत्राटदाराच्या बिलातून एकतर्फी कपात केलेली लोकवर्गणीची रक्कम तात्काळ परत करण्यात यावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवण्यात आलं। या प्रसंगी धुळे जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशील देसले, उपाध्यक्ष राहुल देवरे, सचिव प्रतीक पांडव, गणेश बोरसे, जितेंद्र पाटील, दुर्गादास पवार, राजेंद्र देसले, गौरव पाटील, विकास चौधरी, विष्णू पाटील, किशोर पवार, स्वप्नील पाटील, केतन पाटील, परशुराम देवरे यांसह कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटील धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आमचं मागणं आहे जलजीवन मिशनची जे आमचे कामं चालू आहे। मागच्या 3 वर्षापासून ते कामं सुरू आहेत। त्या कामाला पहिले आम्हाला सुरुवातीला निधी व्यवस्थित प्राप्त झाला, पण मागच्या 1.5 वर्षापासून आम्हाला फंड्स अवेलेबल होत नाही आहे। त्यामुळे आता आम्हाला म्हणजे आमचं EMI भरायला आणि याला बँकेचं कर्ज भरायला सुद्धा आम्हाला मुश्किल झालेली। सगळे ठेकेदार जे ते आर्थिक अडचणीमध्ये, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबाबत आम्ही आता आंदोलन चालू केलं आहे। 15 तारखेपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। आम्ही याच्या पुढे कुठलीही धुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचं काम करणार नाही। त्यामुळे आम्हाला त्वरित सरकारकडनं निधी उपलब्ध करून द्यावा। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पेमेंट मिळायलाच पाहिजे। किती निधी थोकला? 35 कोटी। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।